इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। वारंवार आम्ही या गोष्टीच्या बाबतीत तहसीलदार साहेबांना किंवा इथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणून दिलं होतं की EWSचे दाखले जे आहेत ते त्वरित तुम्ही वाटप करण्यात यावा। गेल्या कित्येक महिन्यापासून EWSचे दाखले हे विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना वितरित झाले नाही आहेत, वाटप झाले। त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं होत आहे। मीच नव्हे तर इथं आत्ता माझ्यासोबत सुद्धा 5 ते 7 लोक असे आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचे दाखले संबंधित वाटप झाले नाही आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की हे दाखले वाटप करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताला का लकवा मारला जातो का देत नाहीत? आणि EWS जी आहे शासकीय सरकारी स्कीम आहे, त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हे दाखले देणं भाग आहे, तरी न देता तर तुम्ही या बाबतीत बोटचेपी धोरण घेत असाल तर आमच्या मनात तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत पाल आणि सुचुकीचा संशय निर्माण होतो। आणि पुन्हा आम्ही आमच्या माध्यमातून आज आंदोलन केलं छोटंसं। मी इथं तहसीलदार साहेबांच्या दरवाजाच्या कॅबिनच्या दरवाजाला इथं स्टिकर नोटीस लावलेली आहे, कारण संबंधित तहसीलदार आम्हाला भेटत नाही आहेत। मी आता त्यांना 7 फोन केलेत, 7ही फोन त्यांनी घेतले नाही आहेत। याच्या अगोदर भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते त्यांची चूक किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत। माझ्याकडे दुसरा इथं उपाय नव्हता की माझ्या मागण्या या तहसीलदार साहेबांपर्यंत जाण्यासाठी हा एकुलता एक मार्ग होता। मी संबंधित अधिकाऱ्याला, नायब तहसीलदार साहेबांना, आमच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु त्या निवेदनातूनही काही तथ्य निर्माण होणार नाही आहे, त्यातून काही बाहेर पडणार नाही। कारण की संबंधित अधिकारीच आम्हाला बोलले तुमच्या लोकांच्या समोर की हा जो विभाग आहे EWSचा हा माझ्या अंतर्गत येत नाहीये, म्हणून मी काही करू शकत नाहीये। आणि दुसरे जे आहेत अधिकारी ते आउट ऑफ स्टेशन आहेत, ते मिळत नाही आहेत। तहसीलदार साहेब आहेत तालुक्याचे मायबाप, ते आम्हाला मिळत नाहीये। तर आम्ही करावं काय? कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवण्यामध्ये या इथल्या अधिकाऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी असं करू नये। माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये शैक्षणिक फायद्यासाठी EWS जो कायदा सरकारने केलेला आहे 10%चा, त्याच्या माध्यमातून जेवढे दाखले विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आणि लाभदायक आहेत ते त्यांनी त्वरित वाटप करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पुढचा मार्ग मोकळा आहे।